शेतकरी बांधवांनो नमस्कार. माझं नाव अभय सिंह राजेंद्र घाडगे, राहणार बारामती. मी एक मायक्रोबायोलॉजिस्ट आहे. इथून पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण आडसाली ऊसाचे शाश्वत उत्पादन कशा प्रकारे आपण घेऊ शकतो व त्याबाबतचे महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत त्याबाबतची आपण माहिती घेतलेली आहे आणि त्याच विषयावर आपण चर्चा करत आहोत. आजही असाच आपण महत्त्वाचा जो आडसाली ऊसाच्या उत्पादनामध्ये अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करतो त्याच विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. तोच विषय म्हणजे रासायनिक खतांची उपलब्धता आणि रासायनिक खतांची कार्यक्षमता कशा प्रकारे आपल्याला वाढवता येईल, जेणेकरून त्याचा आपल्या ऊसाच्या उत्पादनावरती आपल्याला फायदा होईल आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ होईल. तसं जर पाहिलं तर रासायनिक खतांची कार्यक्षमता हा अतिशय महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे, परंतु बरेचसे शेतकरी ह्याच्याकडं बारकाईनं अभ्यासपूर्वक दृष्टिकोनातून पाहत नाहीत. तसं जर पाहिलं तर विद्यापीठांच्या सांगण्यानुसार किंवा शास्त्रज्ञांच्या सांगण्यानुसार आपण जी NPK खतं जी वापरतो किंवा दुय्यम अन्नद्रव्य किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य वापरतो ह्याची काही कार्यक्षमता ह्याचे लिमिटेशन्स आहेत. म्हणजेच काय की जर आपण ह्याची उपलब्धता जर आपण आपल्या शेतामध्ये जर पाहिली तर नत्रयुक्त खतांची उपलब्धता जर तसं पाहिलं शास्त्रज्ञांच्या मते जर तसं पाहिलं तर नत्राची उपलब्धता फक्त 30 ते 40% आहे. म्हणजे टोटल जर आपण 100 किलो जर नत्र आपण वापरत असाल तर त्याच्यापैकी फक्त 30 ते 40 किलोच नत्र आपल्याला आपल्या पिकाला घेता येते. बाकीचं उर्वरित त्याचा ऱ्हास होतो. तसेच जर आपण स्फुरद ह्या खताचा जर विचार केला तर स्फुरद खताची तर कार्यक्षमता आणि उपलब्धता अतिशय कमीच आहे. जर तिचा जर विचार केला तर 15 ते 20% फक्त स्फुरद खताची उपलब्धता आपल्या पिकाला होते. आणि पालाशुक्त खतांचा जर विचार केला तर पालाशुक्त खतांची उपलब्धता इतरांपेक्षा जराशी जास्त आहे. ती म्हणजे 60 ते 70% पालाशुक्त खतांची आपल्याला उपलब्धता होते, परंतु ते जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला ती तेवढी उपलब्धता होते. आणि दुय्यम अन्नद्रव्याचा जर विचार केला तर 5 ते 10% फक्त दुय्यम अन्नद्रव्य आपल्या जमिनीमध्ये जर टाकल्यानंतर आपल्या पिकाला घेता येतात. आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा जर विचार केला तर ते अतिशय कमी आहेत, म्हणजे लागतानाच ते कमी लागतात आणि त्याची उपलब्धता ही अतिशय कमी होते. मग तसेच ती 1 ते 2%च फक्त सूक्ष्म अन्नद्रव्याची उपलब्धता आपल्या जमिनीमध्ये फक्त 1 ते 2%च आपल्याला पिकाला होते. मग त्याच विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत. जर मग एवढी जर उपलब्धता कमी होत असेल मग आपल्याला ह्याच रासायनिक खतांची उपलब्धता कशी वाढवता येईल. म्हणजे जर दिवसेंदिवस पाहिलं तर रासायनिक खतांच्या किमती ह्या अतिशय वाढत चाललेल्या आहेत आणि ह्याच रासायनिक किमती वाढत असताना जर आपण रासायनिक खतांचा जर आपण कार्यक्षम पद्धतीनं जर वापर केला आणि त्याची जर आपण कार्यक्षमता जर वाढवू शकलो तर निश्चित आपल्याला आपल्या उत्पादनामध्ये वाढ करता येईल. मग आपल्याला ह्यासाठी काय करायचं आहे की ज्या वेळेस आपण नत्रयुक्त खतं ज्यावेळेस आपण आपल्या शेतामध्ये वापरतो त्यावेळेस ती नत्रयुक्त खतं वापरत असताना उदाहरणार्थ आपण युरिया वापरतो किंवा अमोनियम सल्फेट सारखं आपण एखादं नत्रयुक्त खत वापरत असेल तर ते निंबोळी पेंड सारख्या पेंडीयुक्त खतामध्ये जर मिश्रण चोळून जर आपण आपल्या शेतामध्ये जर त्याचा वापर जर केला तर आपल्याला त्याची कार्यक्षमता ही वाढवता येते. समजा आपल्याजवळ निंबोळी खत जर नसेल तर आपण कोणत्याही एखाद्या चांगल्या कुजलेल्या कंपोस्ट खतामध्ये जर आपण ते मिसळून जर वापरलं तर आपल्याला त्याची कार्यक्षमता ही वाढवता येते. मग त्यासाठी सर्वात बेस्ट पर्याय कोणता आहे की जर आपण 100 किलो युरिया 100 किलो नत्रयुक्त खत जर आपण घेत असेल तर त्याच्या पाठीमागे जे 10:1 हा रेशो जर वापरला म्हणजे 10:1 म्हणजे काय की आपण 10 किलो जर आपण नत्रयुक्त खत जर घेत असेल तर त्याच्या जोडीला आपल्याला 1 किलो निंबोळी पेंड ही जर वापरली तर आपल्याला नत्रयुक्त खतांची उपलब्धता वाढता येईल, कार्यक्षमता ही वाढते आणि उपलब्धता ही वाढते. म्हणजेच काय आपण 2 बॅग जर आपण युरिया वापरत असाल तर त्याच्या पाठीमागे एक अंदाजे 10 किलोच्या आसपास जर निंबोळी पेंड घेतली आणि त्या सर्व नत्रयुक्त खताला जर ती चोळली आणि मग ते आपण आपल्या शेतामध्ये जर नत्रयुक्त खतांचा डोस टाकत असताना जर आपण वापर केला तर आपल्याला त्या नत्रयुक्त खतांची उपलब्धता ही चांगली करता येते. आता तसं पाहिलं तर शासनाच्या नियमानुसार जे काही आता नत्रयुक्त खत मिळतं त्याला निम कोटेड युरिया आपल्याला मिळतो, परंतु तरीही आपण जर आपल्या नत्रयुक्त खताला जर आपण निंबोळी पेंडसारखं किंवा कंपोस्ट खतासारखं जर आपण चिलेशन जर केलं आणि मग आपण क्षेत्रामध्ये जर आपण वापरलं तर आपल्याला निश्चित त्याचा फायदा होतो. आता हा झाला नत्रयुक्त खतांचा. परंतु आता महत्त्वाचा जी आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे स्फुरदयुक्त खतांसाठी आणि पालाशुक्त खतांची उपलब्धता वाढवण्यासाठी जर आपण प्रयत्न केला
तरच आपल्याला ऊसाच्या उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारे वाढ झालेली दिसून येते. मग त्यासाठी काय की ज्या वेळेस आपण स्फुरदयुक्त किंवा पालाशयुक्त खतं ज्यावेळेस आपण शेतामध्ये वापरत असाल, मग त्याच्यामध्ये बरेचसे शेतकरी DAPचा स्फुरदयुक्त खतांसाठी DAPचा वापर करतात आणि पालाशयुक्त खतांसाठी पोटॅशचा वापर करतात, किंवा 12-32-16 असेल किंवा 10-26-26 असेल किंवा अन्य कुठली ग्रेड असेल ती आपल्या शेतामध्ये बाजारातून मिळती त्याच पद्धतीने आणतात आणि आहे असं ते टाकतात. तसं न करता आपल्याला ही सर्व म्हणजे स्फुरदयुक्त खतं असेल किंवा पालाशयुक्त खतं असतील ही आपल्याला कंपोस्ट खतामध्ये मिक्स करूनच आपल्याला शेतामध्ये वापरायची. मग ही मिक्स करत असताना आपल्याला काय करायचं आहे शेतकरी बांधवांनो, की जेवढा व्हॉल्यूम म्हणजे जेवढा आपल्याला रासायनिक खतांचा जेवढा व्हॉल्यूम आपण आपल्या क्षेत्रामध्ये टाकणार आहोत, उदाहरणार्थ आपण 200 किलो आपण रासायनिक खत टाकत आहोत मुख्य अन्नद्रव्याच्या स्वरूपामध्ये. जसं की आपण उदाहरणार्थ आपण म्हणतोय की 200 किलो समजा आपण 10-26-26 वापरणार असाल, तर आपल्याला त्याच समप्रमाणामध्ये किंवा त्याच्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये आपल्याला चांगलं कुजलेलं कंपोस्ट खत आपल्याला सुरुवातीला घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला आपण जी काही शेतामध्ये वापरणारी रासायनिक खतं आहेत ती त्याच्यामध्ये चांगली मिक्स करून मगच आपल्याला क्षेत्रामध्ये आपल्याला टाकायची आहेत. आता ह्याचा जर मग ह्यानी काय होतं की ह्यानी रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढून आपल्या उत्पादनामध्ये आपल्याला फायदा येतो. अशाच प्रकारे आजही आम्ही आमच्या शेतामध्ये रासायनिक खतांची मात्रा देणार आहोत. आडसाली ऊसाचा हंगाम चालू झालेला आहे आणि आडसाली ऊसामध्ये आपण जर रोपांची लागण केली असेल तर आपल्याला पहिल्या 15 दिवसाच्या नंतर म्हणजे 15 दिवसात ते 20 दिवसाच्या दरम्यान जर आपल्याला पहिला जर रासायनिक खतांची जर मात्रा आपल्याला जर गेली तर आपल्याला निश्चित त्याचा फायदा आपल्याला झालेला दिसून येतो. अशाच प्रकारे आजही आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये रासायनिक खतांचा वापर करणार आहोत. मग तो आम्ही कशा प्रकारे करतो ते मी तुम्हाला इथून पुढे दाखवतो. परंतु महत्त्वाचं काय आहे की जर आपल्याला आपल्या उत्पादनामध्ये शाश्वत उत्पादनामध्ये जर वाढ पाहिजे असेल तर आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये रासायनिक खतं ही कंपोस्ट खतामध्ये मिक्स करूनच आपल्याला शेतामध्ये वापरली गेली पाहिजेत. आणि अजून एक महत्त्वाचं की रासायनिक खतं आपण जमिनीमध्ये कंपोस्ट खतामध्ये मिसळून वापरू, परंतु ती वापरत असताना ती रासायनिक खतं ही मुळांच्या कक्षेमध्ये गेली पाहिजेत. म्हणजेच काय की वरच्या वरती रासायनिक खतं टाकून आपल्याला चालणार नाही. झाडाचं मूळ कुठे आहे तर त्या मुळांच्या कक्षेमध्ये जर आपण रासायनिक खतं जर वापरली तरच आपल्याला अतिशय चांगला फायदा घेता येतो. जर तसं शास्त्रज्ञांच्या मते जर पाहिलं तर स्फुरदयुक्त खताची आणि पालाशयुक्त खताची जी मुवमेंट आहे ती अतिशय म्हणजे ज्या ठिकाणी आपण ती खतं टाकू त्याच ठिकाणी ती पडतात. जर त्या ठिकाणी जर मूळ आलं, झाडांची मुळं जर पोचली तरच आपल्याला त्या पिकांचा म्हटलं त्या रासायनिक खतांचा फायदा हा घेता येतो. स्फुरदयुक्त खतांचं फिक्सेशनचं प्रमाण अतिशय जास्त आहे, म्हणून ती ज्या ठिकाणी आपण टाकू त्याच ठिकाणी ती फिक्स पडतात. म्हणून आपण रासायनिक खतांमध्ये कंपोस्ट खतांचा वापर करा म्हणून सांगतोय. परंतु जर ही रासायनिक खतं जर मुळांच्या सान्निध्यात दिली तर आपल्याला त्याची कार्यक्षमताही वाढवता येईल आणि उपलब्धता तर होतेच पण कार्यक्षमताही वाढवता येईल. अशाच प्रकारे आजही आम्ही आमच्या रासायनिक खतांचा डोस आम्ही आमच्या लागणींमध्ये टाकणार आहोत. तर इथून पुढे आपण पाहूयात की कशा प्रकारे आपण रासायनिक खतं मुळांच्या कक्षेमध्ये कंपोस्ट खतामध्ये मिसळून माती आड कशा प्रकारे करतोय ह्याबाबतची आपण आता इथून पुढे माहिती घेऊयात. शेतकरी मित्रांनो, आपल्याला सुरुवातीला ह्याच्यामध्ये कंपोस्ट खत वापरायचं आहे. आता कंपोस्ट खतामध्ये आम्ही जे कंपोस्ट खत वापरतोय ते आमच्या माळेगाव कारखान्याचं जे संजीवनी नावाचं जे प्रोडक्ट आहे, जे मळीपासून तयार केलेलं हे प्रोडक्ट आहे, जे अतिशय उत्तम दर्जाचं कंपोस्ट खत आहे. ते आम्ही वर्षानुवर्षे रासायनिक खतांची उपलब्धता वाढवण्यासाठी कंपोस्ट खताच्या वापरासाठी हे आम्ही पर्याय म्हणून वापरतो. आता हे काय करायचंय, सुरुवातीला हे व्यवस्थित पसरून घ्यायचंय. पसरून झाल्यानंतर अशा प्रकारे ह्या कंपोस्ट खताची आपल्याला क्वालिटी दिसून येईल. आता हे कंपोस्ट खत पसरून झाल्यावरती आपण जे काही रासायनिक खत आपण आपल्या शेतामध्ये वापरणार आहोत ते सुरुवातीला रासायनिक खत त्याच्यावरती व्यवस्थित कंपोस्ट खताचा लेअर घेतल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला रासायनिक खत आपल्याला सुरुवातीला टाकून घ्यायची. आता ही रासायनिक खतं टाकत असताना व्यवस्थित पसरून घ्यायची आणि ही पसरून झाल्यानंतर आपल्याकडे जे काही खोरं असेल, काय आपल्याजवळ ते मिक्स करण्याचं साधन असेल तर त्या अवजारानं ह्याची एक चांगली पलटी मारून घ्यायची. आता ही रासायनिक खतं पलटी करत असताना घाई गडबड आपल्याला अजिबात करायची नाही.
ह्याची व्यवस्थित हळूवार पद्धतीनं पलटी मारून घ्यायची. ही अशा प्रकारे पलटी मारल्यानंतर आपल्याकडचं जे काही लेबर आहे त्या लेबरच्या साह्यानं आपल्याला पुन्हा एकदा लेबरच्या हातानं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. म्हणजे काय की ह्याच्यामध्ये जर काही एखादा जर भाग पोर्शन जर मिक्स करायचा पलटी देत असताना जर चुकला तर ते लेबरच्या हातानं ते व्यवस्थित मिक्स होतं. आता हे मिक्स झाल्यावरती आपल्याला काय करायचंय की सगळ्यात महत्वाचं की आपल्याला जे ही खत आपण रासायनिक खत जे आपण ऊसाच्या बुडाला टाकणार आहोत तर ते मुळांच्या कक्षेमध्ये गेलं पाहिजे. म्हणून आता आपण काय करतोय की मुळांच्या कक्षेमध्ये जाण्यासाठी रोपांच्या कडनं आपण रेग मारून घेतोय. आता ही रेग मारत असताना आता ही तुम्ही पाहू शकता की आम्ही कशा प्रकारे आम्ही ही मशीनच्या साह्यानं रेग मारतोय. आता ही रेग मारत असताना आमच्याकडे लेबरची उपलब्धता थोडीशी कमी आहे म्हणून आम्ही ह्या मशीनच्या साह्यानं रेग मारून घेतोय. आपल्या भागामध्ये जर गडी असतील किंवा कुदळीनं रेग मारणारी काही लोक असतील तर तुम्ही त्या मार्फत तुम्ही सुद्धा खताची रेग तुम्ही मारून घेऊ शकता आणि मग त्याच्यामध्ये खत टाकू शकता. आता अशा प्रकारे ह्याची मशीनद्वारे आम्ही रेग मारून घेतलेली आहे. तर मुळांच्या सान्निध्यामध्ये ही रेग झाली. झाडांच्या म्हणजे 4 इंच 5 इंच अंतरावरती जरी रासायनिक खत आपण टाकलं रेग मारून घेतली तरी चालतं. आता ह्या मशीन मधून बुडाला माती जाणार नाही, फक्त ह्याची काळजी घ्यायची. आता आमच्याकडे मशीनचा ऑप्शन होता म्हणून आम्ही मशीन मारलंय. आपल्याजवळ जी काही ऑप्शन असेल साधनं असतील त्या प्रकारे तुम्ही ती रेग मारून मग तुम्ही त्याच्यामध्ये रासायनिक खत टाकू शकता. आता तुम्ही ह्याच्यामध्ये पाहू शकता की आम्ही कशा प्रकारे लेबरच्या सहाय्यानं आता आपण ही रेग मारून घेतलेली आहे. रेग मारलेल्या भागामध्ये आपण आता ही रासायनिक खतं अतिशय व्यवस्थित पद्धतीने टाकतोय. आता ह्याच्यामध्ये घाई गडबड अजिबात नको. काही लोक काय करतात की ह्याच्यामध्ये घाई गडबड करतात आणि ही जी काही महागाई मोलाची जी खतं आहेत ना ती अति फास्ट पद्धतीमध्ये टाकून मोकळे होतात. आपल्याला ते करायचं नाही. अतिशय हळूवार पद्धतीमध्ये मुळांच्या कक्षेमध्येच आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहत असाल तर आपण रोपांच्या दोन्ही बाजूला आता आम्ही काय करतो की आमचा जो काही रासायनिक खतांचा जो काही व्हॉल्यूम आहे तो तेवढाच ठेवतो. फक्त मुळांच्या कक्षेमध्ये दोन्हीही बाजूला म्हणजे रोपांच्या दोन्हीही बाजूला जी मुळं असतात त्या मुळांच्या कक्षेमध्ये देतो. आपल्या भागामध्ये जर आपण मुळांच्या एकाच साईडला जरी खत देत असाल तरी ते चर घेऊन मग त्याच्यामध्ये खत टाकून माती ऍड करा. असं काही नाही की डबलच भागामध्ये टाकलं पाहिजे. आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये दोन्ही बाजूला टाकतो म्हणून आपण आता हे दोन्ही बाजूला दोन्ही बाजूला आपण टाकून घेतलेलं आहे आणि हे हळूवार पद्धतीनं माती ऍड करून घ्यायचंय. तर अशा प्रकारे आपण ही रासायनिक खतं आता वापरा. आता ही आपल्याला दिसत असतील की कशा प्रकारे ही रासायनिक खतं मुळांच्या कक्षेमध्ये गेलेली आहेत. तर शेतकरी बांधवांनो आपणही आपल्या ऊस पिकामध्ये अशा प्रकारे रासायनिक खतांचं नियोजन करावे जेणेकरून आपल्या रासायनिक खतांची उपलब्धता आणि कार्यक्षमता वाढून आपल्या उत्पादनामध्ये आपल्याला फायदा होईल. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.